नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण रानभाज्या यांविषयी चर्चा केली होती आणि यावेळेस मी भाज्या घ्यायला गेली ना तर चक्क मला खूप साऱ्या रानभाज्या मिळालेल्या. त्यात चक्री मिळालेली. नंतर ह्या शेंगा तुम्ही ओळखतात का? तर यांना काहीजण आभाळाच्या शेंगाही म्हणतात, काहीजण खरं संबळ असं पण म्हणतात. या शेंगांचा आकार कोयत्यासारखा असतो म्हणून कोयतेवेल पण म्हणतात आणि याला संस्कृतमध्ये महाशिंबी म्हणतात, कारण की ही शेंग जरा आपल्या ज्या भाज्या असतात त्यांच्या आकाराने मोठी असते म्हणून. आणि नंतर मी वांगे पण आणलेले आणि गाजर, नंतर लिंबू, काकडी, गिलके, फळभाज्याच आणलेल्या मी, कारण की पाऊस असल्यामुळे ना तर पालेभाज्या नको वाटतात, त्या लवकर खराब होतात. आणि 10 रुपयाची कोथिंबीर आणलेली आणि कटरले आणलेले, दुधी भोपळा आणलेला. तर छान बाजारात ना महालक्ष्मी असल्यामुळे ना म्हणजे खूप छान बाजारामध्ये भाज्या आलेल्या होत्या. मला तर ना बाजारातल्या त्या सगळ्या रानभाज्या बघून असं वाटत होतं, म्हणजे महालक्ष्मींना, गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी ना या भाज्या म्हणजे बनवल्या जातात. पण कदाचित आपल्याला ना म्हणजे या भाज्यांचं महत्त्व कळावं, त्या भाज्या खाल्ल्या जाव्यात, कारण की जनरली ह्या भाज्या आपण खात नाही. जिकडे डोंगराळ म्हणजे आता ठाणे, नाशिक इकडे ना म्हणजे पालघर व डहाणू वगैरे इकडे जे आदिवासी लोक आहेत ते ना जवळपास ह्या भाज्या विकायला आणत असतात आणि मुंबईकरांना, नाशिककरांना ना इझिली, ठाणेकरांना इझिली अवेलेबल होतात. पण गावाकडे ना या भाज्या पिकवल्या जात नाही. पडवळ वगैरे पण नाही लावलं जात, कारण की कोकणात लावलं जातं, पण या भागात लावलं जात असेल, जळगाव वगैरे विदर्भामध्ये मला असं वाटत नाही, क्वचित कोणीतरी लावत असेल. मग देवीलाही या भाज्या, रानभाज्यांचा नैवेद्य दाखवण्यामागे आपलं म्हणजे आपल्याला चांगलं जीवनसत्व मिळावं असा हेतू असावा, मला असं जनरली वाटत होतं त्या दिवशी बघून. ही फक्त माझी कल्पना आहे. म्हणजे एक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण जनरली विचार केला तर. आज मला कटुरले ना 40 रुपये पाव मिळाले होते आणि ह्या रानभाज्या थोड्या महाग होत्या. 50 रुपयाचा हा पडवळ मिळालेला होता. पडवळ थोडा महागच मिळतो म्हणजे इकडे, किंवा नाशिकला पण 20 रुपये 30 रुपये पाव असा मिळतो. पण इकडचा मला हा पडवळ ना, मी म्हणजे कोकणातले काही व्हिडिओ बघितले ना, अगदी त्यासारखा होता. आणि नाशिकला जो मिळतो ना तो थोडा जास्त डार्क ग्रीन म्हणजे असा फ्रेश ग्रीन असतो ना, ग्रीन पण नाही म्हणता येणार, पोपटी कलर तसा असतो, लांब असतो, बारीक असतो. नंतर पेरू पण आणलेले मी 1 किलो, 50 रुपये किलोप्रमाणे, छान निघालेली. रांगोळी आणली होती, माझ्याकडे रांगोळी नव्हती ना तर मला रांगोळीही काढायची होती. गवती चहा आणलेला, कढीपत्ता, कांदे आणलेले 2 किलो. भाज्या आणल्या जातात किंवा किराणा पण ना त्या भरायच्या व्यवस्थित, निवडून घ्यायच्या, स्वच्छ करून घ्यायच्या. हे काम मात्र थोडं जड जातं. म्हणून मग ना मी म्हणजे खराब होऊ नये म्हणून मग लगेचच्या लगेच ना बॅग्स आणि डब्यांमध्ये या भाज्या मी पॅक करून ठेवून दिल्या. आता ना मला पडवळ आणि कटुरले होते ना ते बनवून घ्यायचे होते आणि त्यासोबत कढीही बनवायची होती. आज ना मी तुम्हाला कढीही दाखवणार होती. मी अगदी साध्या पद्धतीने या भाज्या बनवते. कांदे, लसूण, जिरं, मोहरी आणि तेल, मीठ, हळद, तिखट, बस. याच्या पलीकडे काहीही टाकत नाही या भाज्यांमध्ये. नंतर ना मी आता बघा, आपलं गणपती बाप्पा म्हणजे विसर्जन होईल आणि त्यानंतर ना म्हणजे हे लागेल पितृपक्ष. तर मला ना मी क्लासला सोडवायला गेली ना तनिष्काला, उन्नतीला, तर त्यावेळेस एक कावळा पण दिसलेला आणि जेवण बनवत होती त्यावेळेस कावळ्याचा आवाज पण येत होता. बरं, म्हणजे आता वर्षभर ना इकडे गावाकडे खूप कमी दिसला तर दिसला, क्वचित कावळे दिसतात. पण आता निसर्गाचं पण कसं आहे, मला हा विचार आलेला की त्यांना पण लगेच कळलं असेल का की आता म्हणजे पितृपक्ष लागणार आहे, तर आपण जायला पाहिजे. म्हणजे जेवण आता सगळेजण आपल्याला पूर्वजांना नैवेद्य दाखवतील, तर त्यासाठी म्हणजे ती क्रियाबरोबर ॲटोमॅटिकली घडत असते असं मला ते एकंदरीत कावळ्याला बघून वाटलेलं. मी मुंबईला राहत होती ना, तर मुंबईला
खूप कावळे आहेत, कबूतर पण खूप आहेत, ते विचारायलाच नको. पण कावळे पण अतिशय, म्हणजे ते जे मच्छी वगैरे विकतात ना त्या ताई, त्यांच्या डोक्यावर तर अक्षरशः त्या टोपलीच्या वरती घिरट्या घालतात. जे मुंबईकर असतील म्हणजे त्यांना नक्कीच, ठाण्याला राहणारे, मुंबईकडे राहणाऱ्यांना नक्कीच माझे हे शब्द रिलेट करतील. त्या बांद्र्याला तर ना आमच्या इथं सकाळी 6लाच ते विकायला यायचे मच्छी वगैरे, आणि ते कावळे त्यांच्या डोक्यावरती गिरट्या मारायचे. मला ना सुरुवातीला ह्याचं खूप वेगळं वाटायचं, कारण की मीही पहिल्यांदाच बघितलं होतं. आमच्याकडे इकडे भाज्या विकायला येतात, तर तिकडे म्हणजे मच्छी वगैरे ते जे जे मासे असतात ते विकायला यायचे. नंतर ना मी पडवळ आणि आपलं हे बनवून घेतलेले कटरले अगदी साध्या पद्धतीने. आता बनवायची होती कढी. कढी पण मी खूप साधी बनवते, पण साधना सोनवणे ताईंनी मला दाखवायला सांगितलेली होती. मी थोडी कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची ना कट करून घेतलेली आहे चॉपिंग बोर्डवर. आणि नंतर ना मी काय करते, ज्या वेळेस ना दही घेते ना, अंदाजानुसार आपण सगळेजण डाळीचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घेतो, पण हे जे असतं ना, मी चांगलं दही फेटून घेत असते. दही कसं आहे ना आपलं, त्यावरती पण कढी बनते. कारण की जर दही असं व्यवस्थित बसलेलं नसेल ना, सेट झालं नसेल, तर कढी ना असं फुटून जाते. पण जनरली माझी फुटतच नाही, कारण की हळूहळू मीही प्रॅक्टिस करत गेली. सुरुवातीला मला नाही जमायची, पण हळू म्हणजे लग्नानंतर पण आता खूप प्रॅक्टिस झालेली आहे. आणि म्हणजे मी अगदी गॅस सुरू असताना ढवळली पण नाही ना, तरी पण मग फुटत नाही माझी कढी. फक्त ज्या वेळेस आपण डाळीचं पीठ आणि दही मिक्स करतो ना, ते एकजीव झालं ना, तर एकदम मस्त कढी येते. फक्त खडेदार दही हवं. आमच्या गावाकडे बरेच जण ना मिक्सरमधून किंवा कुटणीमधून शेंगदाणे, नंतर मिरची, आलं आणि असं जिरं वगैरे, लसूण कुटून घेत असतात. पण मी लसूण वगैरे काही टाकत नाही, कारण की ना आमच्याकडे ना आपलं गजानन महाराजांच्या इथे जो प्रसाद मिळतो ना, त्यात बघा कढी मिळते. तर तिथली कढी जशी बनवतात ना, अगदी तशीच बनवण्याचा मी प्रयत्न केलेला. मला पण माझ्या मिस्टरांच्या साहेबांच्या मिसेसनेच लग्न झाल्यानंतर शिकवली होती. मग तेव्हापासून मी याच पद्धतीने बनवते. तेल घेतलं आणि एकच पळी तेल घेतलं. त्यामध्ये ना 3 ते 4 लवंग टाकल्या, 4-5 मेथीचे दाणे टाकले, जिरं टाकलं, मोहरी टाकली, थोडा हिंग टाकला, मिरच्या टाकल्या. मिरच्यांचे तुकडे मी मोठेच राहू दिलेले आहेत, कारण की तिखट आमच्याकडे चालत नाही, म्हणून मग इझिली काढता येतील म्हणून. आणि कोथिंबीर पण ना मी याच्यातच मिक्स करून घेतलेली आहे, की छान त्याची टेस्ट येते म्हणून. आणि कढीपत्ता टाकलेला, आणि थोडं मऊ झालं की नंतर ना मग मी अंदाजानुसार यात तर जे आपलं कढीचं मिश्रण होतं त्यामध्ये ना पाणी टाकलेलं, आणि साखर पण 2 चमचे टाकलेली, आणि हे टाकून दिलं. नंतर थोडं जे तळाशी शिल्लक होती साखर, त्यात थोडं पाणी ॲड केलं आणि मग परत टाकलं. आणि अशा पद्धतीने मी कढी बनवून घेत असते. खूप असं ढवळत बसावं नाही लागत, कारण की सुरुवातीलाच डाळीचं पीठ आणि दही एकजीव करून घेतलेलं असतं म्हणून. आणि फक्त खडेदार दही घ्यायचं, छान रात्री सेट करून ठेवायचं. मग एकदम मस्त सकाळी म्हणजे आंबट दह्याची जर कढी केली ना, मग त्याची काही जणांना ॲसिडिटी होते, पण फ्रेश दह्याची केली तर नाही होत. मला ना भाज्या 3-4 जरी करायला लावल्या ना, तरी कंटाळा येत नाही. पण पोळ्या करायचा ना कधीतरी इतका कंटाळा येतो, की ते 7-8 पोळ्या पण अशा नको वाटतात, की अरे बापरे. भाकरी होऊन जातात पटपट आणि खायलाही आवडते, पण शाळेत टिफिन द्यायचा असतो त्यावेळेस पोळ्याच बनवाव्या लागतात. कढी बनवते ना त्यावेळेस मी आवर्जून भाकरी बनवत असते, पण आज टिफिन द्यायचा होता म्हणून मग पोळ्याच बनवाव्या लागल्या. कारण की मिस्टरांना भाकरी आवडते, पण मुलींना टिफिनमध्ये भाकरी आवडत नाही, घरी खाऊन घेतात. मी खूप फोर्स करते. नंतर इकडे मी ना कामं करत होती, किचन ओटा वगैरे सगळं आवरत होती, आणि दोघीजणी तनिष्का, उन्नती खूप मस्त्या करत होत्या. आणि मस्त्या करता करताना माझं हे प्लॅन जे आहे ते पाडून टाकलेलं त्यांनी वरून. अगदी ते ना हलकं आहे, म्हणजे आपलं कोकोपीटमध्ये लावल्यामुळे ना ते काहीच वजन वगैरे नाही त्याचं कुंडीचं, तर त्यामुळे ना ते इझिली पण खाली आलं असेल. पण त्यांच्या मस्त्या खूप जोरात सुरू होत्या, दोघींकडे झाडू होता. मला खूप राग आलेला, पण तरीही कंट्रोल केलेला. 3 दिवस घरी होते ना, तर मुलं जर घरी असले सुट्टीचे, तर ज्यांचे लहान मुलं असतील ते नक्कीच
इतकं म्हणजे आपल्याला वैताग आणतात ना कधी कधी मुलं. मोबाईल दिला ना तर तेवढ्या वेळ छान टी व्ही मोबाईल बघतात तर एकदम मस्त शांत बसतात. पण जर त्यांच्याकडे मोबाईल टी व्ही नसला तर मग विचारायलाच नको. उन्नती ना तिथे कसं असायचं, बिल्डिंगमध्ये सगळे ओळखीचे होते, खेळायला कंटिन्यू बाहेर असायची. मग मोबाईल टी व्ही लागायचाच नाही. आमचा टी व्ही तर बंदच होता तिथे. पण इथे काय होतं, दोघींना मैत्रिणी कमी आहेत, म्हणजे आहेत तशात, पण आता प्रत्येकाचं क्लासेस वगैरे सगळंच असतं, शाळा असते, म्हणून मग एवढं जाणं येणं नसतं. तर त्यामुळे ना मग मोबाईल पण मी बघायला देतच नाही, डायरेक्टली बंद असतो आमचा. पण थोडंफार ना जर नाही दिला तर मग अशी मस्ती चालते. तर कोकोपीट टाकलं, थोडं खत टाकलं मी जे आणलेलं होतं बाजारातून, नर्सरीमधून, आणि अशा पद्धतीने परत मी ते प्लांट्स लावून घेतलेले. हे खत आणलेलं मी नाशिकचंच आहे, इथल्याच नर्सरीतून आणले होते. आणि जे छोटे छोटे होते ना तर ते आपलं उरलेले दुसऱ्या कुंडीत लावून दिलेले. हे प्लांट ना मला खूप आवडतात. ही फुलं पिवळे, गुलाबी, लाल असे 3-4 कलरमध्ये येतात हे. तर ना हे इतकं पसरतं, म्हणजे 1-2 काड्या जरी लावल्या ना तर खूप सारं. आणि हे सगळे प्लांट ना फ्रीमध्ये जगणार आहेत, म्हणून तुम्ही ना विकत न घेता कुठं दिसले ना तर तोडून आणायचे. छान मी 8-10 दिवस ना हा कप थोड्यामध्ये ना असा मला कण निघालेला दिसला होता. मग त्याच्यात ना मी पाण्यामध्ये हे टाकून ठेवलेलं 3 काड्या 8-10 दिवस राहू दिले तर छान मुळं आलेली आहेत त्याला. आणि आता मी खत, नंतर आपलं जे कोकोपीट आहे ते मिक्स केलेलं, माती तर नाहीच आहे याच्यामध्ये, माती आणायची मला. आणि मग मी परत यांची 3 काड्यांच्या 7-8 काड्या व्हाव्यात म्हणून, कुंडी तर नव्हती माझ्याकडे, मग मी या बॉक्समध्ये, खजूरच्या बॉक्समध्ये लावून दिलेलं. ज्यावेळेस ना खूप पसरेल ना तेव्हा मी नक्कीच दाखवेल तुम्हाला. खूप सुंदर अशी फुलं दिसतात. आता तर त्यांचा जूनपासून एवढा बहर आहे ना, मी जिथेही जाते ना इथे इतके दिसतात मला ते. छान गॅलरीत, खिडकीतून जिकडे तिकडे लाल लाल अशी फुलं दिसतात. मला ना नंतर चिनी गुलाब पण आवडतो, कारण की ते खूप फुलं येतात आणि कलर पण खूप सुंदर असतो त्यांचा. मिस्टरांना ना कधीतरी कामानिमित्त कोणाला बुके द्यावा लागतो ना, तर मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही बुके न देता झाड देत जा गिफ्ट. म्हणजे असं गिफ्ट नाही म्हणता येणार त्यांना, स्वागतासाठी. किती छान ना. ज्यांना झाड देणार ते जरी नाही खुश झाले ना, पण त्यांची बायको म्हटलं नक्की खुश होईल, कारण की आपल्याकडे एखादं झाड आलं छान फुलांचं मस्त तर किती भारी वाटेल. तर असंच मी त्यांना ना, मग बर्थडे होता आहे कुणाचा तरी, तर ते बुके घेणार होते, तर मी त्यांना एक मस्तच असं सुगंधी फुलांचं प्लांट घ्यायला लावलेलं. हे सगळे जे मी प्लांट्स दाखवले ना, कुबेर प्लांट, नंतर आपलं चिनी गुलाब, हे सगळे फ्रीमध्ये एखादी काडी जरी लागली ना 4-5-6 महिन्यात खूप छान असे ग्रो करतात. पावसाच्या पाण्यातनं मी यांना ठेवते ना, तर त्यामुळे एकदम छान हिरवीगार झालेली आहेत. आणि हिरवीगार झाडं बघायला ना खूप मस्तच वाटतं, प्रसन्न वाटतं. हे पण बघा, हे पण खूप सुंदर असं पसरून गेलेलं आहे. ते पण मी पावसाच्या पाण्यात ठेवलेलं होतं रात्री, म्हणून ना मस्तच असं हिरवंगार दिसत आहे. याचं नाव नाही माहिती आहे, पण हे पण झुपकेदार असं, म्हणजे खाली असं जे वेल येतात ना तसं प्लांट आहे. असे खाली लोंबकळत यावे असं आपल्याला वाटतं ना, ते खूप सुंदर पण दिसतं. तर ना कोकोपीटचा वापर करायचा आणि खताचा वापर करायचा, की जेणेकरून ते वाढतात पण खूप छान. आणि ना म्हणजे जिथे आपण टांगणार आहोत ना, तर याला जड पण होत नाही, कारण की कोकोपीट हे खूप हलकं असतं आणि ते पाणी पण पकडून धरतं, म्हणून ना आठवडाभर पाणी पण नाही टाकलं ना तरीही चालतं. मग मी मनी प्लॅन्ट पण माझे ग्रो का होतात असं खतांचा वापर, नंतर डाळीचं पाणी हे टाकत असते ना, मग त्याच्यामुळे ना तांदूळाचं पाणी, तर छान असे ते ग्रो करतात. कोकोपीटमध्येच बऱ्यापैकी माझे म्हणजे जे इंडोर प्लांट्स आहेत ना ते सगळे आहेत. माती अगदी मूठभर किंवा थोडी जास्त असते, त्या पलीकडे जास्त नसते. बऱ्याचदा ना आपली सगळ्यांची कंप्लेंट असते की आमची झाडं का वाढत नाही. आपण काय करतो, नर्सरीतून झाडं आणतो, पण नंतर ना त्याची काळजी प्रॉपर घेत नाही. थोडंफार महिन्यातून एखाद्या वेळेस थोडं खत टाकावं. 200 रुपयात ना मी या 2 पुड्या आणलेल्या आहेत. मूठभर जरी टाकलं तरी चालतं.
म्हणजे प्रत्येक वेळेस. आणि सगळ्यात फ्रीचं म्हणजे खत हवं असेल ना तर हळद आणि चहा पावडर मिक्स करा आणि ते टाका. माझ्या छोट्याशा कुंडीमध्ये एवढी सुंदर तुळस बहरलेली आहे ना. मी हा उपाय तुम्हाला 2-3दा सांगितलेला आहे आणि अजिबात बुरशी लागत नाही आणि रोग पण पडत नाही. मी आता परत ते पण करणार आहे पुढच्या वेळेस नक्कीच. म्हणजे हळद आणि चहा पावडरचा झाडांसाठी उपयोग करणार आहे. नंतर ना माझा वाढदिवस होता आणि मग ना मला ना मिस्टर म्हणत होते, कारण की उन्नतीचाही बड्डे होता ऑगस्टमध्ये आणि माझाही होता. पण मिस्टर त्यावेळेस ना ट्रेनिंगला गेलेले होते. मग आमचा बड्डे तर काही म्हणजे माझा तर आम्ही करतच नाही, पण उन्नतीचं असं घरगुती करत असतो तनिष्का उन्नतीचा. खूप असं आमच्याकडे काही मोठं सेलिब्रेशन वगैरे होत नाही. मग ते मला म्हणत होते की उन्नतीच्या वेळेस तरी राहून गेलं, पण मग आपण आज जेवायला जाऊ बाहेर. पण मी म्हटली नको जाऊ द्या. मग म्हटलं मला ना असं जेवायला बाहेर गेलं 2,000 रुपये खर्च येईल, तर त्यापेक्षा ना छान अशी गिफ्ट म्हणून झाडं घेऊन द्या. आणि त्यांच्याही मित्राचा बर्थडे होता, ते बुके घेणार होते, तर त्यांनाही मी झाड देण्यासाठी सजेस्ट केलेलं. ही सुंदर अशी नर्सरीमध्ये ना खूप छान झाडं आलेली होती. आमच्या घरापासून जवळच आहे. असं वाटत होतं प्रत्येक झाड घरी घेऊन जावं, पण माझ्याकडे आता तितकी जागा नाही आहे. आणि नाशिकमध्ये गेल्यावरती तर आज 2 गॅलरी आहेत, पण एक गॅलरीमध्ये कपडे टाकण्यासाठीच लागते, म्हणून मग मी म्हणजे नाही जास्त ठेवत झाडं. आणि बऱ्याचदा ना आपण ते म्हणजे मी असाही विचार केला होता की गॅलरीला ना ग्रिल करून ना बाहेरच्या बाजूने लावून घेऊ लोखंडी आणि त्यात झाडं ठेवू, पण ते पण खूप रिस्की आहे. आपण पुण्याचं बघितलंच होतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा कुंड्या पडून जातात, कुणाच्या तरी डोक्यावरती पडतात ना. म्हणून मग माझे मिस्टर त्याला अजिबात परमिशन देत नाही, कारण की ते खरंच मातीमुळे खूप जड होतात आणि वजनदार असल्यामुळे कधी पडून जाईल ना याची भीती वाटते. म्हणून ते म्हणतात जितके लावायची इंडोर प्लांट्स लाव आणि कमीत कमी झाडं लाव, की जेणेकरून म्हणजे इकडं तिकडे ठेवण्याची वेळ येणार नाही. हे सगळं बघून ना खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे एकदम निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं. छान कुठेतरी बाहेर पण जायचं वाटत होतं की छान मंदिरात वगैरे जाऊ, पण काय झालेलं खूप पाऊस येत होता, त्यामुळे ना म्हणजे हे जे वेल आहेत ना मला खूप आवडतात, पण माझ्याकडे ऑलरेडी आहेत म्हणून काही घ्यायची इच्छा नव्हती. मग ह्या कुंड्या पण खूप सुंदर होत्या आणि मुळात ना 170 रुपये 200 रुपयात छान छान कुंड्या होत्या इथे. छान फुलांची किंवा हिरवीगार झाडं कुठलीही असू द्या, बघितली ना खूप छान वाटतं. असं वाटतं आपल्या आजूबाजूला पण घराच्या आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ असावी, पण ती प्रत्येकाच्या नशिबात नसते, कारण की फ्लॅट सिस्टीममध्ये हे सगळं शक्य नसतं. बंगले असतात त्यांना तरी पॉसिबल होतं, पण आता सगळंच महाग झाल्यामुळे ना बंगलेवाल्यांना पण कमीत कमी जागा असते. आणि झाडं असती ना बघा असे सुंदर आपले बटरफ्लाय किंवा चिमण्या येतात, पक्षी येतात ना, ते खूप छान वाटतं. हे जे बटरफ्लाय आहेत ना ते रोज येतात. आणि हे झाड मी घेतलेलं बड्डे गिफ्ट म्हणून, खूप सुंदर वास आहे याला. याचं नाव इंग्लिशमध्ये पण मराठीतलं नाव नाही माहिती. आणि नंतर ना या 4 ना शेवंती घेतलेल्या 70 रुपयाप्रमाणे. 90ला सांगत होते तर 70ला दिलेले. आणि नंतर ना ही कुंडी 450 रुपयाला दिलेली, कारण की खूप मोठी आहे. आणि त्याच्या बाजूचं जे पांढऱ्या फुलांचं आहे ना ते 150 रुपयाला, म्हणजे 170ला होतं तर मला 125 रुपयाला दिलेलं. चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.